सुप्रभातम छात्राः. आज आपण व्याकरणातील एक महत्त्वपूर्ण प्रकरण अभ्यासणार आहोत. या प्रकरणाचं नाव आहे अव्ययानी विशिष्ट विभक्तयश्च. प्रथमतः आपण कृषीवलः हा एक छोटासा निबंध पाहूया. कृषीवलः म्हणजे शेतकरी. यदा कृषीवलः क्षेत्रे बीजानि वपति तदा धान्यम विंदते. यदा म्हणजे जेव्हा, कृषीवलः म्हणजे शेतकरी, क्षेत्रे म्हणजे शेतामध्ये, बीजानी म्हणजे बी, वपती म्हणजे पेरतो, तदा म्हणजे तेव्हा, धान्यम म्हणजे धान्य, विंदते म्हणजे मिळते. जेव्हा शेतकरी शेतामध्ये बी पेरतो त्यावेळेला धान्य मिळते. कृषीवलः आदिनम अतीव कष्टम करोति. कृषीवलः म्हणजे शेतकरी, आदिनम दिवसभर, अतीव कष्टम करोति अतिशय कष्ट करतो, तथापि श्रांतः न भवति. तथापि म्हणजे तरी सुद्धा, न नाही, श्रांत म्हणजे थकणे, भवति म्हणजे होतो, तरी सुद्धा तो थकत नाही, श्रांत होत नाही. बलिवर्दानाम सहाय्येन भूमिम कृषती. बलिवर्द शब्दाचा अर्थ आहे बैल. बलिवर्दानाम बैलांच्या, सहाय्येन सहाय्याने, भूमिम कृषती जमिनीला नांगरतो. क्षेत्रे एव दिनम यापयती. शेतामध्येच पूर्ण दिवस घालवितो. यदि जलम न वर्षति तरी तस्य जीवनम अस्थिरम भवति. यदि म्हणजे जर, जलम म्हणजे पाणी, न वर्षति म्हणजे पावसाचा वर्षा होणार नाही, तरी, तर, तस्य जीवनम अस्थिरम भवति त्याचे जीवन अस्थिर असते. भूमिपुत्राय नमः. अशा शेतकऱ्याला म्हणजेच भूमिपुत्राला नमस्कार असो. अत्र अधोरेखितान शब्दान पश्यत. या ठिकाणी अधोरेखित केलेले शब्द पहा. पश्यत म्हणजे पहा. एतेषु शब्देषु लिंग विभक्ती वचनानुसारम कदापि व्ययः अर्थात परिवर्तनम न भवति. ज्या शब्दांच्या खाली अंडरलाईन केली आहे किंवा जे शब्द अधोरेखित केलेले आहेत, असे जे शब्द आहेत, या शब्दांमध्ये कधीही लिंगानुसार, विभक्तीनुसार, पुरुषानुसार अथवा वचनानुसार कधीही त्यांचा व्यय, व्यय शब्दाचा अर्थ आहे परिवर्तन, होत नाही. अतः एतानी अव्ययानी इति उच्यन्ते. म्हणूनच याला अव्यय असे म्हणतात. अतः म्हणून, यतः त्यामुळे, यथा जसे, तथा तसे, यदि जरी, तरी तरी, यद्यपि जरी, तथापि तरी सुद्धा. अत्र येथे, तत्र तेथे, कुत्र कुठे, कदा केव्हा, कति किती, पुरतः म्हणजे पुढे, पृष्ठतः म्हणजे मागे, पुनः म्हणजे पुन्हा, न म्हणजे नाही, अनंतरम म्हणजे नंतर, ननु म्हणजे शंकात्मक, खलु खरोखर, ऐ हे संबोधनात्मक आहे, आम हो, इति असे, इव म्हणजे प्रमाणे, एव म्हणजे च, एवं म्हणजे अशा प्रकारे, किल पदपूर्णार्थक, ततः म्हणजे तेथून, च आणि, उच्चैहि जोरात, नीचैहि हळूहळू, ही पदपूर्णार्थक, वै पदपूर्णार्थक, तू तर, अपि सुद्धा, इत्यादीनी अव्ययानी. इत्यादी असे अनेक अव्यय आहेत. हे अव्यय कोणत्याही लिंगात, कोणत्याही विभक्तीत, कोणत्याही पुरुषात किंवा कोणत्याही वचनात यांचा कधीही परिवर्तन होत नाही. जसे
देव शब्द आहे. देव शब्द हा प्रथमा विभक्तीमध्ये देवः असतो, तर षष्टीमध्ये देवस्य होतं, म्हणजे विभक्तीनुसार बदल झाला. देव शब्द प्रथमा विभक्तीच्या एक वचनामध्ये देवः असतो, तर षष्ठी विभक्तीच्या बहुवचनामध्ये देवानाम होतो, म्हणजे वचनानुसार बदल झाला, विभक्तीनुसार बदल झाला. आता किम सर्वनाम आहे. हे पुल्लिंगामध्ये कह म्हटलं जातं, स्त्रीलिंगामध्ये का म्हटलं जातो आणि नपुंसकलिंगामध्ये किम म्हटलं जातं, म्हणजे लिंगानुसार याच्यामध्ये बदल झाला. काहीमध्ये पुरुषानुसार बदल होतो. पठती प्रथम पुरुष, पठसी मध्यम पुरुष, पठामी उत्तम पुरुष, म्हणजे यांचा लिंग विभक्ती पुरुष वचनामध्ये यांचा व्यय होतो, म्हणून यांना अव्यय म्हणता येत नाही. परंतु ज्यांचा कधीच व्यय होत नाही त्यांना अव्यय असे म्हणतात. कानिचन अव्ययानी विशिष्ट विभक्ती रूपम अपेक्षन्ते. कानिचन म्हणजे काही, अव्ययानी अव्यये, विशिष्ट विभक्ती रूपम अपेक्षन्ते, काही विशिष्ट विभक्ती रूपाची अपेक्षा करतात. तानी अधः निर्दिष्टानी, असे काही विशिष्ट विभक्ती रूपाची अपेक्षा करणारे जे अव्यय आहेत, तर त्यांचा निर्देश खाली केलेला आहे, तो आपण पाहणार आहोत. असे 11 अव्यय आहेत. हा अभ्यास तुम्हाला 9वी वर्गात सुद्धा आहे, 10वीच्या वर्गात सुद्धा आहे. म्हणून 8वीच्या वर्गात जर चांगला पक्का झाला तर 9वीच्या आणि 10वीच्या वर्गामध्ये तुम्हाला तो अभ्यास करावा लागणार नाही. अभितः, परितः, उभयतः, प्रति, विना, सह, अलम, नमः, बहि, कृते आणि समीपे अशी 11 अव्यय निवडलेली आहेत. या 11 अव्ययांना जेव्हा हे वाक्यामध्ये यांचा उपयोग केला जातो शब्दाबरोबर, तेव्हा यांना काही विशिष्ट विभक्तीची अपेक्षा असते. यांचा अगोदर आपण अर्थ जाणून घेऊया. अभितः म्हणजे बाजूला, परितः म्हणजे चहूबाजूला, उभयतः म्हणजे दोन्ही बाजूला, प्रति म्हणजे कडे, विना म्हणजे शिवाय, सह म्हणजे बरोबर सोबत, अलम म्हणजे बस किंवा पुरे, नमः नमस्कार, बहिही बाहेर, कृते करिता, समीपे जवळ. आता प्रथमचं जे अव्यय आहे अभितः, हे जर वाक्यामध्ये आलं तर त्यावेळेला द्वितीया विभक्ती योजावी, कारण त्या अभितः अव्ययाला वाक्यामध्ये आल्यानंतर द्वितीया विभक्तीची अपेक्षा असते. उदाहरण पहा. सूर्यम अभितः ग्रहाः भ्रमंती. सूर्याच्या भोवती ग्रह फिरतात. सूर्याच्या भोवती म्हणतात चाचीचे, तर सूर्य शब्दाची षष्ठी विभक्ती यायला पाहिजे होती, परंतु अभितः हे पद आल्यामुळे किंवा हे अव्यय आल्यामुळे सूर्य या शब्दाची द्वितीया होणार. कारण ग्रह कोणाभोवती फिरतायत? सूर्याभोवती. मग भोवती या शब्दाला काय म्हणतात? अभितः. अभितः शब्द आला की सूर्याची द्वितीया होणार, षष्ठी होणार नाही. म्हणून या वाक्यामध्ये सूर्यम ही द्वितीया दिलेली आहे. कशामुळे? अभितला द्वितीय विभक्तीची अपेक्षा असते म्हणून. पुढील अव्यय पहा, परितः. या परितः अव्ययाकरता सुद्धा द्वितीय विभक्तीची अपेक्षा असते. म्हणून बघा, देवालयम परितः भक्ताः सन्ति. देवालयाच्या भोवती भक्त आहेत. देवालयाच्या म्हणजे इथं सुद्धा देवालय या शब्दाची षष्ठी विभक्ती यायला पाहिजे होती, म्हणजे देवालयस्य व्हायला पाहिजे होतं. परंतु पुढे परितः हे अव्यय आल्यामुळे इथं देवालय या शब्दाची द्वितीय विभक्ती झाली, कारण परितः या अव्ययाला सुद्धा द्वितीय विभक्तीची अपेक्षा असते म्हणून. आता तृतीय अव्यय पहा, उभयतः म्हणजे दोन्ही बाजूला. याला सुद्धा द्वितीय विभक्तीची अपेक्षा असते. म्हणून वाक्य बघा, मार्गम उभयतः वृक्षाः वर्तन्ते. मार्गाच्या दोन्ही बाजूला झाडे आहेत. मार्गाच्या इथे सुद्धा मार्ग शब्दाची षष्ठी व्हायला पाहिजे होती, मार्गस्य व्हायला पाहिजे होतं, परंतु मार्ग या शब्दाच्या पुढे उभयतः हे अव्यय आलं आहे आणि उभयतः या अव्ययाला
द्वितीया विभक्तीची अपेक्षा आहे, म्हणून मार्गस्य न होता मार्गम उभयतः अशा प्रकारे द्वितीय विभक्ती झाली. चतुर्थ अव्यय बघा, प्रति. प्रति शब्दाचा अर्थ आहे कडे. प्रति म्हणजे कडे. तर या प्रति अव्ययाला सुद्धा द्वितीय विभक्तीची अपेक्षा असते. बालकः जननीं प्रति धावती. मुलगा आईकडे धावतो. इथे प्रति शब्द जननी सोबत युक्त आहे, म्हणून जननी या शब्दाला द्वितीय विभक्ती जोडल्या गेली. पंचम अव्यय बघा, विना. विना शब्दाचा अर्थ आहे शिवाय. या विना अव्ययाला द्वितीया, तृतीया किंवा पंचमी या 3 विभक्तींपैकी कोणतीही विभक्ती लावली तरी वाक्य योग्य येतं. जलम विना जीवनम अशक्यम किंवा जलेन विना जीवनम अशक्यम किंवा जलात विना जीवनम अशक्यम. पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. इथं विना शब्द आल्यामुळे जल या शब्दाची द्वितीया जलम, तृतीया जलेन किंवा पंचमी जलात अशा प्रकारे 3 प्रकार विभक्त्या झाल्या. सह अव्यय. सह शब्दाचा अर्थ आहे बरोबर किंवा सोबत. या अव्ययाला केवळ तृतीया विभक्तीची अपेक्षा असते. रामेण सह सीता वनम गच्छती. रामाबरोबर सीता वनाला जाते. या ठिकाणी सह शब्द रामासोबत जोडला गेलाय. रामासोबत, रामाबरोबर, म्हणून राम या शब्दाची तृतीया विभक्ती झाली रामेण. जसं देव शब्दाची देवेन होतं, तसं राम शब्दाची रामेण विभक्ती तृतीया झाली. सातवं अव्यय आहे अलम. अलम याचा अर्थ आहे बस किंवा पुरे, निवारणार्थक. याला सुद्धा तृतीय विभक्तीची अपेक्षा असते. अलम खादनेन. आता खाऊ नका किंवा खाणे पुरे करा. अलम परिश्रमेन. आता परिश्रम करू नका किंवा परिश्रम पुरे. या ठिकाणी अलम शब्द आल्यामुळे खादती यावरून खादन शब्द तयार झाला आणि त्याची तृतीय विभक्ती तयार झाली नामवाचक शब्दामध्ये. त्यानंतर नमः हे जे अव्यय आहे, या नम अव्ययाला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. श्री गणेशाय नमः. नमः आला की ज्यांना आपण नमस्कार करतोय त्यांची चतुर्थी विभक्ती येते. शारदायै नमः, महालक्ष्मी नमः, विष्णवे नमः, गुरवे नमः. 9वं अव्यय आहे बहिः. बहिः या अव्ययाचा अर्थ आहे बाहेर. या अव्ययाला पंचमी विभक्तीची अपेक्षा असते. जंबुकः कूपात बहिः आगच्छत. जंबुक म्हणजे कोल्हा, कूप म्हणजे विहीर आणि कूपात म्हणजे विहिरीपासून बही बाहेर, आगच्छत आला. आता या ठिकाणी बाहेर शब्द म्हटला की बाहेर शब्दाच्या अगोदर जो शब्द असतो त्याची षष्ठी विभक्ती व्हायला पाहिजे होती. विहिरीच्या बाहेर म्हणतो ना आपण, तर चाचीचे षष्ठी विभक्तीमध्ये लागतं. पण या ठिकाणी बही शब्द म्हणतो की नाही, षष्ठी विभक्ती न लावता तुम्ही पंचमी विभक्ती लावा. का? बही या अव्ययाला पंचमी विभक्तीचीच अपेक्षा असते. म्हणून जंबुकः कूपात शब्द आला, पंचमीचं एकवचन. जंबुकः कूपात बहिः आगच्छत. कोल्हा विहिरीतून बाहेर आला. कृते हा जो शब्द आहे, अव्यय आहे, याचा अर्थ आहे करिता. याला षष्ठी विभक्तीची अपेक्षा असते. देशस्य कृते सैनिकः स्वप्राणान् त्यजन्ति. देशाकरिता सैनिक स्वतःच्या प्राणांचा त्याग करतात, प्राणांचं बलिदान करतात आणि देशाचं रक्षण करतात. हे सर्वात मोठं दान आहे. याला बलिदान असं म्हणतात. प्राणाचे आहुती, प्राण समर्पित करतात देशाच्या रक्षणाकरता. आणि खरोखर त्यांना कोटी कोटी प्रणाम आहेत की ते सीमेवर तैनात आहेत, ते सीमेवर रक्षक आहेत. म्हणूनच आपण आनंदाने झोप घेऊ शकतो. नाहीतर ते जर सीमेवर रक्षण करण्याकरता नसले तर आपली झोप उडून जाईल.
अर्थात अतिरेकी त्रस्त करते संपूर्ण देशाला. या ठिकाणी कृते हे जे अव्यय आहे हे देशासोबत युक्त आहे, म्हणून देश या शब्दाची षष्ठी विभक्ती आली. देशस्य कृते सैनिकाः स्वप्राणान् त्यजन्ति. त्यानंतर 11वा अव्यय समीपे. षष्ठी विभक्तीची अपेक्षा असते. समीपे म्हणजे जवळ. शालायाः समीपे क्रीडांगणम वर्तते. शाळेच्या जवळ क्रीडांगण आहे. इथे समीपे शब्द शाळा शब्दाच्या सोबत युक्त झालेला आहे, म्हणून शाला या शब्दाची षष्ठी विभक्ती झाली. ज्याप्रमाणे माला शब्दाची षष्ठी विभक्ती होते मालायाः, त्याप्रमाणे शाला शब्दाची षष्ठी विभक्ती होते शालायाः. शालायाः समीपे क्रीडांगणम वर्तते. अशा प्रकारे हे 11 अव्यय आहेत. हे पूर्ण अव्यय पाठ करा, त्यांचा अर्थ पाठ करा आणि त्यांना ज्या विशिष्ट विभक्तीची अपेक्षा असते ती सुद्धा पाठ करा. अभितः द्वितीया, परितः द्वितीया, उभयतः द्वितीया, प्रति द्वितीया, विना द्वितीया, तृतीया पंचमी, सह तृतीया, अलम तृतीया, नमः चतुर्थी, बहिः पंचमी, कृते षष्ठी आणि समीपे षष्ठी. अशा प्रकारे हे चांगलं पाठांतर करा, कारण हे तुम्हाला तिन्ही वर्षाला कामाला येणार आहे, 8वी 9वी आणि 10वी. केचन धातवः अपि विशिष्टां विभक्तीम अपेक्षन्ते. जसं आपल्या अव्ययांची परिस्थिती पाहिली आपण पहिल्या विभागामध्ये, जसं काही अव्ययांना विशिष्ट विभक्तीची अपेक्षा असते त्याप्रमाणे काही धातूसुद्धा आहेत. त्या धातूंना सुद्धा काही विशिष्ट विभक्तीची अपेक्षा असते. अर्थात वाक्यामध्ये क्रियापदाच्या ठिकाणी जर ते धातू आले तर त्या वाक्यामध्ये काही शब्दांना विशिष्ट विभक्तीची अपेक्षा असते. तेषु विशेषतया अवधानम दातव्यम. त्यापैकी विशेष रूपाने लक्ष देणे गरजेचे आहे किंवा लक्ष देण्याचं हे आपलं कर्तव्य आहे, लक्ष द्यावे. ते धातवः अधः निर्दिष्टः. लक्ष देण्यास योग्य ते धातू आहेत म्हणून ते खाली दिलेले आहेत, त्यांचा निर्देश खाली केलेला आहे. पहिला धातू आहे गम, दुसरा आहे रुच, तिसरा आहे कुप, चौथा आहे क्रुद, पाचवा आहे दायच, सहावा आहे कथ, सातवा आहे रक्ष, आठवा आहे विरम आणि 9वा आहे स्नेह. या धातूंचा अर्थ आणि त्यांना लागणारी विशिष्ट विभक्ती यांचा आपण विचार जाणून घेऊया. गम गच्छती जाणे, याला द्वितीय विभक्तीची अपेक्षा असते. रुच रोचते आवडणे, चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. कुप आणि क्रुध, कुप कुप्यती क्रुध क्रुध्यती, या दोघांचा अर्थ आहे रागावणे, या दोघांनाही चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. पाचवा धातू आहे दायच्छ, दायच्छती देणे, याला सुद्धा चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. सहावा धातू आहे कथ, कथयती सांगणे, चतुर्थी विभक्तीची अपेक्षा आहे. रक्ष रक्षती, या धातूला पंचमी विभक्तीची अपेक्षा असते. विरम विरमती, याला पंचमी विभक्तीची अपेक्षा आहे. स्नेह स्नेह्यती, या धातूला सप्तमी विभक्तीची अपेक्षा असते. आता आपण क्रमशः एकेकाचं उदाहरण पाहूया. गम धातू, याला द्वितीयची अपेक्षा असते. अहम शालाम गच्छामी, मी शाळेला जातो. जिथे जिथे गम धातू येईल तिथे जाणे या अर्थाशी जिथे आपण जाणार आहोत किंवा जाणे करता जो तयार असेल, उद्युक्त झाला असेल, त्याची द्वितीय विभक्ती होणार. रुच धातू चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. मह्यम क्रीडनकम मह्यम रोचते, क्रीडनकम म्हणजे खेळणे, मह्यम म्हणजे मला, रोचते म्हणजे आवडते. मला आवडते तर इथं द्वितीय विभक्ती व्हायला पाहिजे होती ना, माम, परंतु मह्यम रुच धातूला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते म्हणून माम न येता मह्यम असं येणार. यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, ज्याला आवडतं किंवा ज्याला आवडत नाही त्याची चतुर्थी विभक्ती करायची. मह्यम चाय पानम न रोचते, मह्यम दुग्धम रोचते, याप्रमाणे. तृतीय धातू आहे कुप, याला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. जनकः मह्यम कदापि न कुप्यति,
वडील माझ्यावर कधीही रागावत नाही. इथे ज्याच्यावर रागवत नाही किंवा ज्याच्यावर रागवतात त्याची चतुर्थी विभक्ती करावी लागते. कृत धातू चतुर्थी अहम मित्रेभ्य नैव क्रुध्यामी. मी मित्रांवर कधीही रागवत नाही. दायच्छ देणे चतुर्थी विभक्तीची अपेक्षा. आदित्यः अनिकेताय लेखनीम यच्छति. आदित्य नावाचा विद्यार्थी मुलगा अनिकेताला लेखनी देतो. या ठिकाणी ज्याला द्यायचंय त्याची चतुर्थी विभक्ती करायची. कथ धातू चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. छात्रः शिक्षकान् वृत्तान्तं कथयति. विद्यार्थी शिक्षकांना बातमी सांगतात, वृत्तांत सांगतात. तर या ठिकाणी ज्यांना सांगायचंय त्याच्याकरता चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. रक्ष रक्षति पंचमी विभक्तीची अपेक्षा असते. रामः असुरात रक्षति. राम शत्रूपासून रक्षितो. या ठिकाणी ज्यापासून रक्षण करायचं आहे तर त्याची पंचमी विभक्ती होणार असुरात. सैनिकाः शत्रुभ्य रक्षन्ति. सैनिक शत्रूंपासून रक्षण करतात. इथं सैनिक शत्रुभ्य ही पंचमीचं बहुवचन आलं. विरम विरमती पंचमी विभक्तीची अपेक्षा असते. उद्योगी मनुष्य स्वकार्यात न विरमती. उद्योगी मनुष्य उद्योग करणारा मनुष्य प्रयत्नशील मनुष्य स्वकार्यापासून स्वतःच्या कार्यापासून कधीही विराम घेत नाही म्हणजे थांबत नाही. नववा धातू आहे स्नेह स्नेहती स्नेह करणे. याला सप्तमी विभक्तीची अपेक्षा असते. अंबा मयी नितराम स्नेहती. आई माझ्यावर नेहमी स्नेह करते. तर या स्नेह धातूच्या विभक्तीसाठी ज्याच्यावर स्नेह करतो किंवा ज्याच्यावर स्नेह करत नाही त्याची सप्तमी विभक्ती योजावी लागते. आता या ठिकाणी माझ्यावर आई माझ्यावर नेहमी स्नेह करते. या ठिकाणी माझ्याकरता मै शब्द वापरलाय. माझ्यावर सप्तमी विभक्ती. किंवा आई मुलावर स्नेह करते. आई म्हणजे माता किंवा अंबा मुलावर मुलगा म्हणजे कोण पुत्र. तर त्या पुत्र शब्दाची सप्तमी विभक्ती घ्यावी लागेल. माता पुत्रे स्नेहती. आई मुलावर स्नेह करते. अशा प्रकारे हे 11 अव्यय आणि 9 धातू हे चांगले पाठांतर करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये वाक्य येतील आणि त्या वाक्यांना तुम्हाला किंवा शब्द येतील. विशिष्ट विभक्तीचे योजना करून तुम्ही वाक्य पूर्ण करा असा प्रश्न असतो. म्हणून त्या ठिकाणी केवळ अव्यय येतील किंवा धातू येतील. अव्यय आणि काही धातू येतील काही अव्यय येतील. तर त्यांचा तुम्हाला उपयोग वाक्यात करायचा आहे आणि त्यांना अपेक्षित असलेली विभक्ती ती योजायची आहे म्हणजे मार्क मिळतील.